नमस्कार मित्रांनो, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी महत्त्वाचे अपडेट आहे। मित्रांनो, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रोत्साहन भत्त्यात वाढ करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये प्रोत्साहन भत्त्याचे नवीन सुधारित निकष या ठिकाणी देण्यात आलेले आहे आणि मागील सर्व भत्ता सुद्धा अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना मिळणार आहे। त्या संदर्भात नवीन GR सुद्धा आलेला आहे आणि आदितीताई तटकरे यांनी स्वतः बैठकीत याविषयी माहिती दिली आहे। त्यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवर सुद्धा ही माहिती दिलेली आहे। मग आता प्रोत्साहन भत्त्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे, त्या संदर्भातला महत्त्वाचा GR आज आपण या ठिकाणी बघणार आहोत। प्रोत्साहन भत्ता व ग्रॅज्युटी सुद्धा या ठिकाणी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना मिळणार आहे। आदितीताई तटकरे यांनी बैठकीत ही माहिती दिलेली आहे। तर या ठिकाणी आपण बघू शकता की आदितीताई तटकरे यांनी काय म्हटले आहे, तर एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्याचे मोलाचे योगदान देणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्यानुसार शासनाने विहित केलेल्या निकषानुसार अनुसरून दिनांक 1 ऑक्टोबर 2024 पासून प्रोत्साहन भत्ता अनुदेय करण्यात आला आहे। हा निर्णय राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना अधिक समर्पित भावनेने सेवा देण्यासाठी प्रोत्साहन देणारा ठरेल, हा मला विश्वास आहे, अशी पोस्ट त्यांनी केली आहे। तर मग GR काय आहे, तर आपण या ठिकाणी बघू शकता। एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमध्ये सुधारणा करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यांचा 24 जून 2025 रोजीचा हा महत्त्वाचा GR आहे। मित्रांनो, मग या ठिकाणी शासन निर्णय काय आहे तो बघूया आपण। एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे प्रोत्साहन भत्त्यांकरिता संदर्भाधीन क्रमांक 1 येथील दिनांक 4/10/2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेले अधिक्रमित करण्यात येत आहे। त्या अनुषंगाने अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता देण्याकरिता अंगणवाडी केंद्राकरिता खालीलप्रमाणे निकष विहित करण्यात आलेले आहे। शासन मान्यता देण्यात येत आहे की त्या आधारे पात्र ठरणाऱ्या अंगणवाडी केंद्रामधील अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता अनुदेय करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। मग आता काम कोणते आहे आणि प्रोत्साहन भत्ता निकष काय आहेत, तर 10 प्रकारची कामे दिलेली आहे आणि प्रोत्साहन भत्ता कोणत्या निकषावर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना देण्यात येणार आहे त्याविषयी आपण माहिती बघूया। कामाचे नाव आहे समुदाय आधारित कार्यक्रम म्हणजे CBE, दरमहा किमान 2 समुदाय आधारित कार्यक्रम म्हणजे CBE कार्यक्रम घेणे व त्याची पोषण ट्रॅकरवर नोंद घेणे। दुसरा काम आहे घरपोच आहार THR, दरमहा नोंदणी झालेल्या एकूण लाभार्थी संख्येच्या 90% लाभार्थ्यांना 25 दिवस THRचे वाटप करणे। तिसरं काम आहे 3 वर्षे ते 6 वर्षे वयोगटातील बालकांचे व शालेय शिक्षण। 3 वर्षे ते 6 वर्षे वयोगटातील नोंदणी झालेल्या एकूण बालकांच्या 80% बालकांचे किमान 16 दिवस तरी उपस्थिती असणे गरजेचे आहे। चौथं काम आहे गरम ताजा आहार म्हणजे HCM, 3 वर्षे ते 6 वर्षे वयोगटातील नोंदणी झालेल्या एकूण बालकांच्या 80% बालकांना दरमहा 21 दिवसाच्या आहाराचे वाटप करणे गरजेचे आहे। 5 नंबरचं काम आहे VHSND म्हणजे आहार आरोग्य दिवस, दरमहा एका VHSND आहार आरोग्य दिवस कार्यक्रमाचे आयोजन करणे व त्याची पोषण ट्रॅकरवर नोंद घेणे। 6 नंबरचं काम आहे SAM आणि MAM म्हणजे अतितीव्र कुपोषित आणि मध्यम कुपोषित। अंगणवाडीमधील SAM व MAM बालकाचे प्रमाण मागील महिन्याच्या तुलनेत कमी झालेले असणे। 7 नंबरचं काम आहे SUW अतितीव्र कमी वजन, MUW मध्यम कमी वजन। SUW व MUW असलेल्या बालकांचे प्रमाण बीटच्या सरासरीपेक्षा कमी असणे गरजेचे आहे। 8 नंबरचं काम आहे SCM म्हणजे गरम ताजा आहार, THR म्हणजे घरपोच आहार साठा नोंद। पोषण ट्रॅकरवर दरमहा अहवाल देणे गरजेचे आहे। 9 नंबरचं काम आहे स्थूल लठ्ठ बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी करणे। स्थूल किंवा लठ्ठ बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असेल तर या ठिकाणी 1 गुण मिळणार आहे। आणि 10 नंबरचं काम आहे खुजी बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी करणे। खुजी बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असणे गरजेचे आहे। तर मग ही 10 जी कामे आहेत त्या 10 कामांचे पुढील प्रमाणे निकष आहे। त्यानुसार आता या निकषानुसार तुम्हाला प्रोत्साहन भत्ता देणार आहे। तर तो प्रोत्साहन भत्ता कसे देणार आहे, तर बघा पोषण ट्रॅकरवर ॲप्लिकेशनवर उपलब्ध होणाऱ्या माहितीनुसार अंगणवाडी केंद्राचे प्रतिमाह मूल्यांकन करण्यात यावे। तद अनुषंगाने उपरोक्त नमूद 10 निकषांपैकी
किमान 7 निकष पूर्ण करणे गरजेचे आहे। अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना खालीलप्रमाणे प्रतिमाह प्रोत्साहन भत्ता अनुदेय राहणार आहे। जर अंगणवाडी केंद्रातील किमान पात्र निकष संख्या आहे 7 निकष पूर्ण केले तर अंगणवाडी सेविकांना 1400 रुपये मिळणार आणि अंगणवाडी मदतनीस यांना 700 रुपये मिळणार। 8 निकष पूर्ण केले तर 1600 रुपये मिळणार आणि अंगणवाडी मदतनीस यांना 800 रुपये मिळणार। 9 निकष जर पूर्ण केले अंगणवाडी सेविकांनी तर 1800 रुपये मिळणार आणि अंगणवाडी मदतनीस यांना 900 रुपये मिळणार आणि 10 निकष पूर्ण केले तर अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता 2000 रुपये मिळणार आहे आणि अंगणवाडी मदतनीस यांना 1000 रुपये या ठिकाणी मिळणार आहे। तर मग मित्रांनो, या ठिकाणी या अशाप्रमाणे निकषांमध्ये बदल करण्यात आलेला आहे। तर अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना दिनांक 1 ऑक्टोबर 2024 पासून प्रोत्साहन भत्ता अनुदेय करण्यात आलेला आहे। त्या अनुषंगाने उपरोक्त सुधारित निकषांच्या आधारे परिगणना करून 1 ऑक्टोबर 2024 पासून प्रोत्साहन भत्ता अदा करण्याची कार्यवाही आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांनी करावी। म्हणजे मित्रांनो, आता अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना 1 ऑक्टोबर 2024 पासून प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे। आधीचा प्रोत्साहन भत्ता देण्यात आलेला नाही, तर मग तो प्रोत्साहन भत्ता सुद्धा 1 ऑक्टोबर 2024 पासून सर्व प्रोत्साहन भत्ता मागील जी काही थकबाकी आहे ती अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना ट्रॅकवर नोंद असलेल्या निकषानुसार आणि तुम्ही किती निकष पूर्ण केले त्यानुसार 1 ऑक्टोबर 2024 पासून प्रोत्साहन भत्ता अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना देण्यात येणार आहे। सदर आदेश मंत्रिमंडळाने दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजीच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने माननीय मंत्री महिला व बालविकास यांच्या अध्यक्षतेखालील समितीने घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे। तर मग यानुसार आता प्रोत्साहन भत्ता हा राज्य शासनाकडून देण्यात येणार आहे। त्याच्यावर होणारा अतिरिक्त खर्चसुद्धा या ठिकाणी भागवण्यात येणार आहे। तर मग या ठिकाणी मित्रांनो, हा सदर शासन निर्णय तुम्हाला बघायचा असेल तर महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर बघू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपल्याला बघायला मिळेल। तर अशा पद्धतीने आता अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या प्रोत्साहन भत्त्यात सुद्धा वाढ करण्यात येणार आहे आणि प्रोत्साहन भत्त्यामध्ये जे सुधारित निकष आहे त्या निकषानुसार मागील सर्व भत्ता या ठिकाणी मिळणार आहे। अशा पद्धतीने महत्त्वपूर्ण GR होता। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।